हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरती ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला चिकन ग्रेव्ही मसाला रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे। चिकनला चांगलं धुवून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते। त्यानंतर त्यात लाल तिखट घेतलं आहे मी 2 चमचे। तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्हाला किती तिखट लागतं त्या हिशोबाने। त्यानंतर मी त्यात थोडीशी हळद टाकते। आता मी त्यात धना पावडर टाकते। 1.5 चमचा मी धना पावडर घेतली। आता मी याच्यामध्ये मॅगी मसाला टाकते। मी चिकनमध्ये मॅगी मसाला टाकते कारण आम्हाला आवडतं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल। आणि मी त्यानंतर एव्हरेजचा मसाला घेतला आहे, चिकन मसाला, तो पण टाकला आहे त्यात। आणि चवीनुसार मीठ घेतलं। आता आपण हे सगळं चिकनला मसाला व्यवस्थित लावून घेऊया। चांगलं याला मॅरिनेट करून घेऊया। व्यवस्थित चिकनला हा मसाला लावून घ्यायचा। आता हे व्यवस्थित बघा, मी चिकनला मसाला लावला आहे। आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं। आता मी कढई घेतले, कढईमध्ये तेल टाकले। तेल तापलं आहे, त्यामध्ये मी लसूण टाकून घेतले फोडणीला। लसूण पण लाल झाली हलकी। आता आपण त्यात कांदा टाकूया। आता आपण कांदा चांगला याला हलवून घेऊया तेलामध्ये। ह्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकलं। चांगला कांदा लाल होऊ द्यायचा। आता मी हा कांद्यावर झाकण ठेवते। 5 मिनटं याला वाफेवर शिजू देऊया। 5 मिनटं झाली आहेत। आता आपण बघूया, कांदा बघा थोडा लाल झाला आहे। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता मी ह्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे। त्यानंतर मग थोडंसं लाल तिखट टाकूया। आता परत आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांद्याला पण मसाला लागला पाहिजे म्हणून मी कांद्यामध्ये हा मसाला टाकला आहे। आता व्यवस्थित हे झालं आहे। आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना, ते ह्या कांद्याच्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया। आता व्यवस्थित कांद्याचा मसाला आहे ना, त्यामध्ये आपण हे चिकन व्यवस्थित हलवून घेऊया। व्यवस्थित असं हे बघा चिकन हलवून घेतलं आहे। या टायमाला गॅस फास्ट ठेवायचा आणि व्यवस्थित चिकन असं तर तेलामध्ये हलवून घ्यायचं। आता हे व्यवस्थित बघा मी मिक्स करून घेतलं आहे। आता गॅसची आच कमी करा आणि आता हे वाफेवर ठेवून देते मी 10 ते 15 मिनटं। आता बघा 15 मिनटं झाली, मी काढते। बघा ह्याला पाणी सुटलं आहे चिकनला। चिकन शिजलं आहे, अजून शिजायचं बाकी आहे। थोडं चिकन शिजलं आहे चांगलं। आता आपण ह्याला व्यवस्थित गरम पाणी घ्यायचं। गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं चिकन शिजायला। आता हे परत मी गरम पाणी टाकून व्यवस्थित हलवून घेते। आता मी झाकण मारून याला परत ठेवून देते। आता आपण हे 15 ते 20 मिनटं ठेवायचं। हे बघा आता मी झाकण काढलं आहे, चिकन व्यवस्थित शिजलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं। मी हे वाटण केलं आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते। सुकं खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे, अद्रक घेतलं आहे, लसूण घेतली आहे, काळी मिरी, लवंग, बडीशोप, धना, असं हे सगळं आपण भाजून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। आता हे मी वाटण केलेलं आहे, हे मी ह्याच्यात टाकते। आता हे मी वाटण व्यवस्थित मी ह्याच्यात टाकलेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया। हे चिकनला वाटण सगळं लावून घेऊ व्यवस्थित। थोडं पाणी टाकून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याला परत झाकण ठेवून
5 ते 10 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं. आता झाकण ठेवलं आहे बघा. 5 ते 10 मिनटं झाले. आपण झाकण काढतो आहे. चिकन बघा व्यवस्थित शिजलं आहे. आपण एकदा हलवून घेऊया. आता हे आपलं चिकन रेडी झालं आहे. आता हे आपण काढून घेऊया. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.